हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या बुधवार 29 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आलेत. फ्रेंड्स, शेवटी मल्हारच्या हट्टापुढे तायडीला झुकावंच लागलं आणि तायडीने मल्हार आणि नुपूरच्या लग्नाला परवानगी दिली आहे. मग मल्हारने नुपूरच्या संपूर्ण कुटुंबाला घरी बोलावून घेतलं आणि सगळ्यांसमोर सांगितलं की माझं आणि नुपूरचं लग्न ठरलंय आणि या दोघांच्या लग्नाची तारीखसुद्धा आली आहे. 8 मे या दिवशी या दोघांचं लग्न होणार आहे आणि लग्नाच्या विधींची सुरुवात झाली आहे सीमांत पूजनाने. सीमांत पूजन करून या दोघांच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होणार आहे. पण तायडीने असं ठरवलंय की आत्ता तर फक्त लग्न ठरलंय, पण मी लग्न होऊ देणार नाही. लग्नाच्या दिवसापर्यंत मी नुपूरला इतकं छळणार, इतकं पिडणार की तिचं लग्न होणारच नाही. मग तायडी नेमकं काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच तायडी पुन्हा एकदा मल्हारच्या भूतकाळातील जुन्या जखमांवरची खपली काढण्याचा प्रयत्न करते आणि मल्हारला म्हणते, मल्हार, तुझं संजनावर जीवापाड प्रेम होतं, तुमचं लग्नही ठरलं, पण हळदीच्या दिवशीच संजना दुसऱ्या मुलासाठी तुला सोडून निघून गेली. मल्हार म्हणतो, तायडी ते झालंय ना, आता त्याचा विषय कशाला काढतीये? तायडी म्हणते, नाही मल्हार, ते महत्त्वाचं आहे. मग तुला संजना सोडून गेली या दुःखातच तू गाडी घेऊन बाहेर गेला, एका मुलाला तू उडवलं आणि मग त्याचा जागीच मृत्यू झाला. या सगळ्या प्रकरणामुळे तू किती खचला होता, तुला किती मानसिक त्रास झाला हे मी पाहिलंय. आणि हे सगळं झालं कारण तू चुकीच्या मुलीची निवड केली होती आणि आता सुद्धा तू तेच करतोय. तू पुन्हा एकदा एका चुकीच्या मुलीची निवड केली आहे, नुपूरची निवड केली आहे. मल्हार म्हणतो, नाही तायडे, मी चुकीच्या मुलीची निवड केलेली नाहीये. नुपूर ही अगदी योग्य मुलगी आहे आणि मला तिच्याशीच लग्न करायचं आहे. तायडी चिडून म्हणते, मल्हार, मला कळतच नाहीये की आपण दोघे असं का वागतोय, का बोलतोय. एकतर मी बोललेलं तुला कळत नाही, नाहीतर तू बोललेलं मला कळत नाही. मला तर असं वाटतं ज्या मुलाचा तू अपघात केला होता ना, त्या मुलाचा शाप तुला लागलाय. त्यामुळे ही नुपूर तुझ्या आयुष्यात आली आहे तुझ्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी. मल्हार, अजून सुद्धा विचार कर, नुपूर तुझ्यासाठी योग्य नाहीये, तू तिच्याशी लग्न करू नको. मल्हारला आठवतं की नुपूरने त्याला सांगितलं होतं 15 जानेवारी 2025 आमच्या लग्नाच्या दिवशी वेदांतचा अपघात झाला आणि वेदांत देवाघरी गेला. मल्हार मनात विचार करतो, तायडे, तुला कसं सांगू, ज्या मुलाचा अपघात मी केला होता ना, त्याच मुलाची होणारी बायको आहे नुपूर. आणि नुपूरचं तर माझ्यावर प्रेम आहेच, मी नुपूरवर खूप प्रेम करतो, पण नुपूरला आयुष्यात जो मोठा त्रास मी दिलाय, तिचं आयुष्य मी उद्ध्वस्त केलंय, ते पुन्हा सावरण्यासाठी सुद्धा मला तिच्याशी लग्न करायचं आहे. आणि मल्हार हा तायडीला ठणकावून सांगतो, तायडे, मी या घरचा डिसिजन मेकर आहे. या घरातील सगळे निर्णय आजपर्यंत मीच घेतलेत आणि आता हा निर्णय सुद्धा मीच घेतोय. मला नुपूरशी लग्न करायचं आहे. मी तुमच्या दोघींचा विरोध नाही स्वीकारणार. माझं आणि नुपूरचं लग्न होणार, हीच काळ्या दगडावरची रेख आहे, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून मल्हार रागारागाने निघून जातो. तायडी खूप चिडते आणि म्हणते, मल्हार, माझा प्लॅन पुन्हा एकदा फिसकटवला तू. तुला काही करून त्या नुपूरशी लग्न करायचंय आणि मला काही करून तुझं आणि नुपूरचं लग्न होऊ द्यायचं नाहीये. ठीक आहे, जर मी तुला लग्नाला विरोध केला तरीसुद्धा तू त्या नुपूरशी लग्न करणारच. एकतर पळून जाऊन लग्न करशील, नाहीतर घर सोडून जाऊन लग्न करशील, पण लग्न करशीलच. त्यामुळे आयुष्यभर मी तुझ्या नजरेत वाईट होईल. मला ते करून चालणार नाही. आणि जर तू माझ्या इच्छेशिवाय लग्न केलं तर या घरात मला काडीची किंमत राहणार नाही. त्यामुळे मला आता माझी इमेज सुधारावी लागेल. मी या लग्नासाठी तुला होकार देईल, पण त्यानंतर जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही तोपर्यंत मी असा काहीतरी डाव टाकणार की लग्न ठरलेलं असताना सुद्धा मोडेल आणि तुझं आणि नुपूरचं लग्न होणारच नाही. आता पहा ही सागरिका काय करते. असा विचार करून सागरिका नवीन प्लॅन बनवते. म्हणजे तायडीचा असा प्लॅन आहे की ती मल्हार आणि नुपूरच्या लग्नाला परवानगी देणार, पण परवानगी दिल्यापासून ते लग्न होईपर्यंत जो काही 8-10 दिवसांचा वेळ आहे, त्या दिवसांमध्ये ती असा काहीतरी डाव टाकणार की मल्हार आणि नुपूरचं लग्न होणारच नाही. आणि इकडे नुपूर आपल्या घरी विचार करत बसलेली असते. आईने मल्हार सरांना सगळं सांगितलंय सागरिका मॅमने काय केलं. आता मल्हार सरांनी घरी खूप मोठं भांडण केलं असेल, काय झालं असेल, मला कसं कळेल, हाच प्रश्न नुपूरच्या मनात असतो. तिला खूप टेन्शन आलेलं असतं आणि त्याच वेळेस
मीना घरी येते. नुपूर ही भाजी निवडत असते. मीना चिडून म्हणते, वा रे वा नुपूर, एकतर पहिलेच या घरात कमाई कमी आणि तू आमचं नुकसान कशाला करतीयेस? ही भाजी नीट निवडता येत नाही का? नुपूर पाहते आणि म्हणते, सॉरी वहिनी. मीना चिडून म्हणते, काय सॉरी सॉरी, नुकसान झालं ना आमचं. तेवढ्यात आशा आणि अन्वय तेथे येतात. अन्वय म्हणतो, एवढीच नुकसानीची काळजी आहे ना, मग तू थोडंफार करायचं, स्वतः मदत करायची, बसलीस मोबाईल वापरत. आशा विचारते, काय झालं नुपूर, अजून सुद्धा तोच विचार करतेस का? नुपूर म्हणते, हो. आणि तेवढ्यात नुपूरला मल्हारचा कॉल येतो. नुपूर फोन उचलते. मल्हार म्हणतो, नुपूर, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर नुपूर म्हणते, सॉरी सर, आईने तुम्हाला सारिका मॅमबद्दल सांगितलं, तुम्ही घरी भांडण तर केलं नाही ना? मल्हार म्हणतो, नुपूर, मी तुला सगळं सांगेल, पण आत्ताच्या आत्ता तू येथे यायचं आहे. आज मला या सगळ्या प्रकरणाचा फायनल सोक्षमोक्ष लावायचा आहे. नुपूर चांगलीच घाबरते आणि विचारते, सर हे तुम्ही काय बोलताय? मल्हार म्हणतो, योग्य तेच बोलतोय. नुपूर, आत्ताच्या आत्ता तुझ्या संपूर्ण कुटुंबाला, अन्वय, वहिनी, आई या सगळ्यांना घेऊन येथे ये माझ्या घरी. मला तुमच्या सगळ्यांशी बोलायचं आहे. नुपूर चांगलीच घाबरते आणि विचारते, सर सांगा ना, काय झालंय? मला तेथे का बोलवताय, तेही संपूर्ण कुटुंबाबरोबर? मल्हार म्हणतो, नुपूर, काही गोष्टी फोनवर सांगण्यासारख्या नसतात. तू आत्ताच्या आत्ता येथे. नुपूर चांगलीच घाबरते आणि मल्हार तिला आपल्या घरी यायला सांगतो. फोन कट करतो. आशा विचारते, काय झालं? नुपूर सांगते, मल्हार सरांनी आपल्या सगळ्यांना तेथे बोलवलंय. सांगितलंय की आज सगळ्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. अन्वय, आशा यांना खूप टेन्शन येतं. तर मीना म्हणते, काय झालं, लग्न मोडायला बोलवले की काय? नुपूर खूप चिडते. अन्वय म्हणतो, ए बाई गप्प बस ना, शुभ बोलता येत नाही तर अशुभ तरी नको बोलू. आणि आशा म्हणते, चला आता आपल्याला जावंच लागेल, जे काही होईल त्याला सामोरी जाण्याची हिंमत ठेवावीच लागेल. असं म्हणून हे सगळे मल्हारच्या घरी जायला निघतात आणि थोड्याच वेळात मल्हारच्या घरी पोहोचतात. मल्हार तेथे येतो. नुपूर विचारते, सर काय झालंय, तुम्ही आम्हाला सगळ्यांना इथे का बोलवून घेतलंय? मीना विचार करत असते, लग्न मोडू दे, लग्न मोडू दे, लग्न मोडू दे, लग्न मोडू दे. मल्हार सगळ्यांना शांत बसायला सांगतो आणि म्हणतो, नुपूर, आज सगळं संपलंय. नुपूर खूप घाबरते आणि विचारते, सर सगळं संपलंय म्हणजे? मल्हार म्हणतो, हो, जे काही होतं ते सगळं संपलंय. म्हणजे आपला स्ट्रेस, आपला ताण सगळं काही संपलंय. पण नुपूरला काही कळतच नाही. आणि तेवढ्यात घरातील सगळेजण येतात. तायडी, रेवती मावशी, अविनाश, गायत्री, जिया. आणि मग तायडी सांगते, सगळं संपलंय म्हणजे आम्ही तुझ्या आणि मल्हारच्या लग्नाला परवानगी दिलीये. आम्ही या लग्नासाठी तयार आहोत. तायडी तर चेहऱ्यावर खोटं खोटं हसू आणते, परंतु रेवती मावशीच्या चेहऱ्यावर 12च वाजलेले असतात. नुपूर, आशा, अन्वय या सगळ्यांना खूप आनंद होतो की शेवटी नुपूर आणि मल्हारच्या लग्नाला परवानगी मिळाली. मल्हारसुद्धा खुश असतो. जिया नुपूरकडे धावत पळत येते, नुपूरला मिठी मारते आणि म्हणते, फायनली तू माझी वहिनी होणार. नुपूर वहिनी. सगळे खुश होतात. आणि मग नुपूर ही मल्हारला विचारते, मल्हार सर, किती घाबरले होते मी. तुम्ही मला असं का सांगितलं की सगळं संपलं आणि सगळा सोक्षमोक्ष लावायचा आहे? किती घाबरले मी. आणि मल्हार हा चक्क सगळ्यांसमोर कान पकडतो आणि म्हणतो, सॉरी नुपूर, माफ कर मला एवढ्या वेळेस, मी तर छोटीशी चेष्टा केली फक्त. हे सगळं तायडी पाहते आणि या दोघांचं हे लबी डबी रोमांस पाहून तिला खूप राग येतो. रेवती मावशीचा चेहरा सुद्धा पडतो. नुपूर म्हणते, सर पण मी किती घाबरले होते, तुम्ही मला सगळं सांगायला पाहिजे होतं, मी तुमच्यावर खूप चिडली आहे. मल्हार म्हणतो, अरे असं कसं चिडली आहे, आता आपलं लग्न ठरलंय, असं चिडायचं नाही. हे दोघे एकदम भारी गप्पा गोष्टी करत असतात. रुसण्याची फुगण्याची नाटकं सुरू असतात. तायडीचा खूप जळफाट होतो. तायडी चिडून म्हणते, बस. सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहतात. तायडी हसून म्हणते, अरे आता बस करा, तुमच्या लग्नाची बोलणी करायला आपण एकत्र आलोय ना. लग्न झाल्यावर आयुष्यभर तुम्हाला हेच करायचं आहे. मल्हार आणि नुपूर खूप लाजतात. आशा म्हणते, पण आम्हाला असं कळलं होतं की तुम्हाला हे लग्न मान्य नाही आहे, तुमचा या लग्नाला विरोध होता, मग अचानक तुम्ही या लग्नासाठी कसे तयार झालात? तर रेवती ही स्पष्टपणे सांगते, हो हे खरं आहे, माझा या लग्नाला विरोध होता आणि आत्तासुद्धा आहे. अनेक गोष्टी मला पटलेल्या नाही आहे, पण शेवटी मल्हार आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, त्याचा आनंद आमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे, म्हणून आम्ही या लग्नाला होकार दिला आहे. तेव्हा तायडी म्हणते, शेवटी मल्हार माझा भाऊ आहे आणि त्याच्या आनंदातच आमच्या सगळ्यांचा आनंद आहे, म्हणून आम्ही या लग्नाला होकार दिला आहे. अन्वय म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका, नुपूर तुमच्या सगळ्यांची मनं जिंकून घेईल. तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत त्या ती नक्कीच दूर करेल.
नुपूर खुश असते, सगळेच खुश असतात. पण गायत्री मात्र जास्त खुश असते आणि म्हणते, लाजली लाजली. ता गायत्रीकडे तायडी, रेवती मावशी रागारागाने पाहतात, तिला गप्प बसवतात. तायडीला आठवतं की थोड्या वेळ आधी ती रेवती मावशीला मनवायला गेली होती की आपण मल्हार आणि नुपूरच्या लग्नाला होकार देऊया. तेव्हा रेवती मावशी म्हणते, नाही तायडे, मला हे बिलकुल पटलेलं नाहीये. मल्हारच्या जीवाला धोका असताना आपण या लग्नाला परवानगी द्यायला नको. तायडी म्हणते, अगं काकू, मी कोठे तुला म्हणतीये की आपण आपल्या मनाविरुद्ध या लग्नाला परवानगी द्यायला हवी. पण आपण मल्हारच्या मनाचा विचार करायला हवा. मल्हार काही केल्या आपलं ऐकायला तयार नाहीये आणि जर त्याने पळून जाऊन लग्न केलं किंवा आपलं घर सोडलं तर आपण काय करणार आहोत. रेवती मावशी म्हणते, बरोबर बोलतीये तू. मल्हार आपल्या घरापासून कायमचा तुटला जाईल आणि आपल्याला ते व्हायला नकोय. तायडी म्हणते, ठीक आहे ना, मग आपण आता लग्नाला परवानगी देऊया. पण लग्नाला परवानगी दिल्यापासून ते लग्न होईपर्यंत मध्ये खूप मोठा काळ जायचा आहे आणि वेळेवेळेत कदाचित मल्हारला असं वाटू शकतं की नुपूर त्याच्यासाठी योग्य नाहीये, त्याने नुपूरशी लग्न करायला नको आणि मग हे लग्न मोडूसुद्धा शकतं. कधी काय होईल सांगता येत नाही. आपण पॉझिटिव्ह राहूया. पण आता मल्हार आपल्या विरोधात जातोय, आपल्या घरातील वातावरण खराब होतंय, मल्हार आपल्यापासून दूर जातोय, ते आपण होऊ द्यायला नको. तेव्हा रेवती मावशीला सुद्धा हे पटलेलं असतं आणि त्यामुळे या दोघींनी लग्नाला परवानगी दिलेली असते. आणि मग रेवती मावशीचा चेहरा लांबलाय, तिच्या चेहऱ्यावर 3, 13, 12 वाजलेत हे नुपूरला समजतं. नुपूर मल्हारला इशारा करते, रेवती मावशी जवळ येते आणि म्हणते, मावशी, मला माहिती आहे तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये, पण एक सून म्हणून मी तुम्हाला तक्रारीची संधी देणार नाही. तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करेल आणि मल्हार सरांना सुद्धा खूप खुश ठेवेल. तुम्ही काळजी करू नका. पण रेवती मावशीचा मूड अजून चांगला नसतोच आणि ती नुपूरशी काही बोलत नाही. ती जे काही बोलली त्याला उत्तर देत नाही आणि जोरात ओरडते, अजय, सगळ्यांच्या चहापाण्याची व्यवस्था कर. नुपूरला समजतं की रेवती मावशीला माझ्याशी बोलायचं नाहीये. रेवती मावशी नुपूरला म्हणते, जागेवर जाऊन बस. रेवती मावशी असं बोलल्यामुळे नुपूरला वाईट वाटतं आणि नुपूर ही जागेवर जाऊन बसते. तेव्हा मल्हार हा नुपूरला म्हणतो, नुपूर, आजच आपल्याला आपल्या लग्नाची तारीख डिसाईड करायची आहे, फायनल करायची आहे. रेवती मावशी आणि तायडीला खूप टेन्शन येतं आणि मग जिया म्हणते, आणि हो, त्याच्या आधी आपल्या लग्नाचे काय काय फंक्शन करायचे ते ठरवून घेऊया. सगळे फंक्शन नीट ठरवायचे, सगळं धूमधडाक्यात करायचंय. तर रेवती मावशी चिडून म्हणते, त्यात काय एवढं आहे, जे फंक्शन असतात ते फंक्शन होतीलच ना. मेहंदी, संगीत, हळद आणि लग्न नॉर्मल गोष्टी आहेत त्या. तर लगेच तायडी म्हणते, नाही काकू, सीमांत पूजन सुद्धा करायला हवं ना. आपण सीमांत पूजन करूया, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि तेवढ्यात आशा सांगते, हो, आणि आमच्या केळकर गुरुजींनी सांगितलंय लग्नाची 8 तारीख, म्हणजे पुढील 8-9 दिवसात लग्न होऊ शकतं. तायडी आणि रेवती मावशीला मोठा धक्काच बसतो. तायडी म्हणते, नाही नाही, 8 दिवसात कसं लग्न होईल, कारण तायडीला जास्त दिवस हवे आहेत यांचं लग्न मोडायला. पण मल्हार म्हणतो, अगं तायडे, आजपर्यंत आपण किती मोठे मोठे लग्न फंक्शन्स केले आहेत आणि हे तर आपल्या घरचं लग्न आहे. 2 दिवसातसुद्धा तयारी होऊन जाईल. तू काळजी करू नको. मला असं वाटतं आपण सगळे फंक्शन आहे ना घरात ठेवूया आणि लग्नासाठी एखादा दुसरा व्हेन्यू पाहूया. पण अन्वय म्हणतो, असं कसं, सगळी तयारी तुम्हीच करताय, आमच्याकडे सुद्धा एखादं फंक्शन व्हायला पाहिजे ना. सीमांत पूजन आहे ना, ते आमच्या घरी करूया. मल्हार म्हणतो, ठीक आहे, पण तुम्ही जास्त काही करत बसायचं नाहीये. मी माझा स्टाफ पाठवेल, तो सगळी तयारी करेल. अन्वय म्हणतो, नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. आमच्या चाळीतली माणसं आहेत ना, अशा वेळेस ते खूप मदत करतात आणि मीनासुद्धा आहे. मीना म्हणते, हो हो, मी आहे ना, मी सगळी कामं करेल. आणि मग सगळ्यांना आनंद झालेला असतो. तेव्हा तायडी म्हणते, चला मग तुमचं चालू द्या, मी एक फोन करते ऑफिसमध्ये, सगळ्यांना ही आनंदाची बातमी देते की त्यांच्या बॉसचं लग्न होतं आहे, नुपूरचं त्यांच्याशी लग्न होतं आहे, सगळे खूप खुश होतील. आणि मग तायडी मनातल्या मनात विचार करते, आता काय आनंद साजरा करायचा आहे तो साजरा करून घ्या, कारण लवकरच तुमच्या आनंदाला ग्रहण लागणार आहे. आत्ता तर फक्त लग्न ठरलं आहे, पण हे लग्न मी काही होऊ देणार नाही. हे लग्न मोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असा विचार तायडी करते. पण आपले लव बर्ड्स मल्हार आणि नुपूर एकमेकांकडे पाहून हसत असतात, लाजत असतात आणि आता या दोघांचं लग्न ठरलंय म्हणून दोघे खुश असतात. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि दुसऱ्या दिवशीच सीमांत पूजन असतं आणि ते सुद्धा नुपूरच्या घरी. नुपूरच्या घरी जय्यत तयारी सुरू असते.
अन्वय सगळी काही तयारी करत असतो. संपूर्ण घर एखाद्या नव्या नवरीप्रमाणे सजलेलं असतं. चाळीतली मुलं त्याला मदत करत असतात आणि अन्वय त्या सगळ्यांना कामं सांगत असतो. हे करा, ते करा, हे हवंय, ते हवंय. तेवढ्यात आशासुद्धा येते आणि विचारते, अन्वय झाली का सगळी तयारी? अन्वय सांगतो, हो हो, सगळी तयारी झाली आहे. पण आपली मीना मात्र काहीच काम करत नसते. एका सोफ्यावर बसून मोबाईलवर गेम खेळत असते. अन्वय चिडून म्हणतो, मीना तू काय निवांत बसली आहेस? मीना म्हणते, अरे खूप काम केलंय मी, काम करून दमली आहे. अन्वय म्हणतो, हो का, तू खूप काम करून दमली आहे? काय काम केलंस तू? अगं काम केल्यावर दिसतं, बोलण्याची गरज पडत नाही. येथे मस्त नटून थटून बसायचं आणि मोबाईलवर गेम खेळायच्या, हेच का तुझं काम? मीना चिडून म्हणते, मला ना तुझा हाच स्वभाव आवडत नाही. नुसते टोमणे मारायचे, नुसतं बोलायचं. अरे या घरची सून आहे मी, काम करत नाही का? उगाच मला बोलत राहतो. या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. आशा म्हणते, अरे गप्प बसा, काय भांडणं करताय कुत्र्या मांजरासारखी? आज घरात इतका मोठा सोहळा आहे आणि तुम्ही भांडणं करताय. हे दोघे म्हणतात, एकमेकाला सांगा. आणि त्याच वेळेस नुपूर ही रूममधून बाहेर येते. नुपूर खूप सुंदर तयार झालेली असते, खूप सुंदर दिसत असते. तिच्याकडे सगळे एकटक पाहतच राहतात. अन्वय, आशा तिचं खूप कौतुक करतात. आशा म्हणते, नुपूर आज तू खरंच खूप छान दिसतीये. अन्वय म्हणतो, जावई बापू तर आज तुझ्याकडे पाहतच राहतील, तुझ्यावर पूर्ण फिदा होऊन जातील. नुपूर लाजते आणि मग ईशा सांगते, असं कसं? आज आत्तू आहे ना ईशा ब्युटी पार्लरमध्ये आली होती, त्यामुळे इतकी छान दिसतीये. आशा म्हणते, खरं का? आत्ता मला कळलं, आमच्या ईशासारखी ती गोड कशी दिसतीये. खरंच छान दिसतीये. सगळेजण खूप खुश असतात आणि मग अन्वय हा मीनाला सांगतो, जा पाहुणे येत असतील, सगळ्यांसाठी थंडगार सरबत बनव. आणि मीना ही सरबत बनवायला जाते. आशा ही अन्वयला सांगते, अन्वय जा आत्ताच्या आत्ता बाहेर, पाहुणे येतच असतील, दारावर तोरण लाव. अन्वय हा तोरण लावायला जातो आणि मग नुपूर ही देवासमोर येते. देवासमोर हात जोडते आणि म्हणते, परमेश्वरा आज माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आहे. मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करते. तुझ्या आशीर्वादाने सगळं काही सुरळीत पार पडू दे. पण देवाच्या मनात जरी काही असलं तरीसुद्धा तायडीच्या मनात काय आहे हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तायडी ही मल्हारच्या आधी, सगळ्यांच्या आधी चाळीत पोहोचते आणि ती एकटी आलेली नसते, तर तिने तिच्याबरोबर तिच्यासारख्याच 2 माजुरड्या मैत्रिणी आणलेल्या असतात, ज्यांना गरिबांची आणि गरिबीची थट्टा करायला, त्यांचा अपमान करायला खूप आवडत असतं. या 2 मैत्रिणी खाली उतरतात गाडीच्या आणि लगेच म्हणतात, सागरिका हे काय? अशा कशा घरी तू तुझ्या मल्हारचं भावाचं लग्न लावलंय? तर लगेच तायडी सांगते, आता काय करायचं? ते म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं. असं समजायचं की मल्हारला सुद्धा प्रेमामध्ये काही दिसलंच नाही, म्हणून आम्हाला नाईलाजाने हे लग्न करावं लागतंय. पण तुम्हाला माहिती आहे ना, मी तुम्हाला दोघींना इथे कशासाठी आणलंय? तर ह्या दोघी म्हणतात, हो चांगलंच माहिती आहे. तुझ्या त्या डाऊन मार्केट वहिनी आणि तिच्या घरच्यांना त्यांची लायकी दाखवून देण्यासाठी. तायडी म्हणते, ये बात, तुम्ही त्यांना त्यांची लायकी दाखवायची आणि काही कमी पडलं तर मी आहेच, मी तुमची मदत करेलच. तायडी आणि तायडीच्या मैत्रिणी अगदी एकसारख्या असतात. फक्त पैसा आला म्हणून माणूस हा माणूस म्हणून वागू शकत नाही, हे ते दाखवून देत आहे. आणि तेवढ्यात तायडीला अन्वय दिसतो. तायडी ही लगेचच आपल्या मैत्रीला इशारा करते, करा आपलं काम सुरू. आणि एक माजुडी मैत्रीण लगेच अन्वयला हाक मारते, हे यू बॉय कम हिअर. अन्वयला काही नीट ऐकू येत नाही. अन्वय म्हणतो, मी का? ही बाई म्हणते, हो हो तूच, ये इकडे बॉय. अन्वय आणि ईशा तेथे येतात. अन्वय खूप खुश होऊन म्हणतो, आलेत का तुम्ही? या 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 या, सगळी तयारी झाली आहे. तायडी खुश होण्याचं नाटक करते, तर ही जी तिची मैत्रीण असते ती उद्धटपणे म्हणते, ए काय काय जास्त शहाणपणा करतोय का तू? नौकर आहे ना, मग नौकरासारखं राहायचं. चल गाडीत आमच्या सगळ्या बॅगा आहे, तेवढ्या घरामध्ये घेऊन ये. अन्वयला मोठा धक्काच बसतो. तायडी चांगलीच खुश होते. ईशाला सुद्धा वाईट वाटतं. अन्वय म्हणतो, सॉरी, पण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तर तायडी बोलते, अरे हो, तुम्ही असं का बोलताय? ते काय नौकर नाहीये. पण या मैत्रिणींना अन्वयचा अपमान करायचाच असतो आणि त्या काहीच ऐकून घेत नाही आणि म्हणतात, ए डोळे काय दाखवतो रे? आणि गैरसमज म्हणजे काय? सांगितलेलं काम करायचं. चल त्या बॅगा घेऊन ये. अन्वयला खूप वाईट वाटतं आणि अन्वयचा झालेला अपमान पाहून तायडी मात्र खुश होते आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता.
आजच्या एपिसोडमध्ये मल्हार आणि नुपूरचं लग्न शेवटी ठरलंय आणि पहिल्या लग्नाच्या विधीला सुद्धा सुरुवात झाली आहे. पण तायडी काय तिची कट कारस्थानं सोडत नाहीये. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू नुपूरला सीमान पूजनासाठी जी पहिली आहेराची साडी मिळेल, या साडीवर चक्क हळदी कुंकवाचा डाग असेल आणि यावरून घरातील सगळे खूप टेन्शनमध्ये येतील. तेव्हा मीना म्हणेल, सीमान पूजनाला सेकंड हँड साडी दिली आणि तायडीच्या या मैत्रिणी म्हणतील, काय नुपूर, तुला सेकंड हँड नवरा चालतो, मग सेकंड हँड साडीला काय प्रॉब्लेम आहे? पण नुपूर चिडणार नाही आणि म्हणेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण मी सेकंड चान्सेसमध्ये खूप विश्वास ठेवते. आणि मल्हार तिला म्हणेल, नुपूर, मी तुला वचन देतो, तुझा हा सेकंड चान्स पहिल्यापेक्षा सुद्धा जास्त भारी असेल. नुपूर आणि मल्हार खुश होतील, पण रेवती आणि तायडीच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजतील. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.